नमस्कार। आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास उपवासासाठी झटपट आणि चविष्ट थाळी कशी करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। उपवासाच्या थाळीतील सर्वात प्रथम मी गोडाचा पदार्थ बनवत आहे, ती म्हणजे झटपट होणारी साबुदाण्याची खीर। खीरीसाठी मी 1 लिटर दुधात थोडंसं केशर टाकून दूध आटत ठेवलेलं आहे। आता यामध्ये पाऊण वाटी भिजलेला साबुदाणा घालायचा आहे। त्याचबरोबर बारीक कापलेले काजू बदामाचे तुकडे घालायचे। आता यामध्ये अर्धा वाटी साखर घालायची। आता खिरीमध्ये वेलची पावडर घालायची आणि ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। साबुदाण्याची खीर तयार आहे। उपवासाची बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईत थोडं तेल गरम करत ठेवलंय, त्यात थोडं जिरं घालते की फोडणीमध्ये मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याचे पानं घालायचे। फोडणीत उकडलेले बटाट्याचे तुकडे घालायचे। चवीप्रमाणे उपवासाचं मीठ घालायचे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची। यावर आता थोडंसं ओलं खोबरं घालायचंय। उपवासाची खमंग बटाट्याची भाजी तयार आहे। उपवासाची कढी बनवण्यासाठी मी असं घट्ट ताक बनवून घेतलेलं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ आणि थोडी साखर घालायची। फोडणीसाठी कढईमध्ये थोडं साजूक तूप गरम करत ठेवलंय, त्यात थोडंसं जिरं घालते आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घालते। आता या फोडणीमध्ये हे ताक घालायचे। ही कढी थोडीशी गरम झाली की लगेचच गॅस बंद करायचा आहे। या कढीला उकळ काढायचा नाहीये, नाहीतर ती फुटून जाईल। मग रुचकर अशी उपवासाची कढी तयार आहे। उपवासाचा वरीचा भात किंवा भगर बनवण्यासाठी साजूक तुपामध्ये थोडंसं जिरं घालायचंय, त्याचबरोबर थोडीशी चिरलेली मिरची आणि कढीपत्ता घालायचा। यामध्ये आता अर्धा वाटी धुतलेली भगर म्हणजेच वरीचा तांदूळ घालायचा। थोडासा परतून घ्यायचंय आणि आता यामध्ये शिजण्यासाठी 1 वाटी गरम पाणी घालायचंय। चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचंय। झाकण ठेवून हे आता 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचंय। 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत। उपवासाचा वरीचा भात किंवा भगर तयार झालेला आहे। उपवासाची खमंग काकडी बनवण्यासाठी बारीक चिरलेल्या काकडीमध्ये 1 चमचा दाण्याचं कूट, 1 चमचा किसलेलं ओलं खोबरं, थोडीशी साखर, चवीप्रमाणे मीठ, तुपामध्ये थोडंसं जिरं, मिरची आणि कढीपत्ता घालायचंय आणि याची खमंग फोडणी या खमंग काकडीवर घालायची। तयार झालेली आहे उपवासाची खमंग काकडी। आता उपवासाच्या राजगिऱ्याच्या पुऱ्या करूया। त्यासाठी राजगिऱ्याच्या पिठामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचंय। हे पहा, थोडंसं तेल लावून मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता याच्या पुऱ्या करून घेऊया। थोडंसं पीठ लावून छान अशा गोल पुऱ्या लाटून घेऊया आणि आता ही पुरी तळून घेऊया। गरम गरम तेलामध्ये राजगिऱ्याची पुरी छान तळून घ्यायची आहे। तळताना पुरीवर असं तेल सोडायचे, म्हणजे ती मस्तपैकी फुगते आणि ही आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस अशी तळून घ्यायची। उपवासाची राजगिऱ्याची पुरी तयार आहे। अशा प्रकारे झटपट तयार झाली आपल्या आषाढी एकादशीसाठी खास उपवासाची थाळी।